नमस्कार, मी निर्घोष त्रिभुवन स्वागत करतो तुमचं एनआरटी न्यूज मध्ये। मंडळींनो, रमी प्लेयर महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री कोकाटे थोडक्यात बचावले। कशावरून? तर मंत्रिपदावरून। होय, अखेर रमी प्लेयर कृषी मंत्री कोकाटेंचा राजीनामा घेतला जाणार नाहीये, यावर आता शिक्कामोर्तब झाला। सविस्तर प्रकरण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, अद्यापही तुम्ही आपल्या एनआरटी न्यूजला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, कारण लवकरच आपल्या एनआरटी न्यूजच्या यूट्यूबवर 1 लाख सबस्क्रायबर्स पूर्ण होणार आहेत आणि हा टप्पा पूर्ण करण्यासाठी खूप कमी सबस्क्रायबर्स आपल्याला लागणार आहेत, त्यामुळे सहकार्य करा। दरम्यान संजय शिरसाट, योगेश कदम आणि रमी प्लेयर कोकाटेंचा राजीनामा घेतला जाईल अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती। दरम्यान आता सगळ्या गोष्टींवर पाणी फिरलंय। कोकाटे, शिरसाट, कदम यांचा राजीनामा घेतला जाणार नाहीये, यावर आता शिक्कामोर्तब झाला। दरम्यान अजित पवारांची भेट घेण्यासाठी कृषी मंत्री रमी प्लेयर कोकाटे हे खरं तर आज गेलेले होते। अजित पवार आणि कोकाटे यांच्यामध्ये तब्बल 1 तास बैठक पार पडली। दरम्यान अजित पवारांनी कोकाटेंना चांगलं झापलेलं आहे। तुमच्या वक्तव्यामुळे, तुमच्या वागण्यामुळे आपल्यावर परिणाम होत आहेत, सरकारवर परिणाम होत आहे, सरकारची प्रतिमा मलिन होत आहे, अशा शब्दामध्ये अजित पवारांनी कोकाटेंना झापलेलं आहे। एवढ्यावरच अजित दादा थांबले नाही, तर आतापर्यंत तुम्हाला खूप संधी दिली, आतापर्यंत तुमच्या खूप चुका माफ केल्या, मात्र आता तुम्हाला माफी मिळणार नाहीये। त्यामुळे हे सगळं प्रकरण आता पुढे गेलेलं आहे। जो काय निर्णय घ्यायचा आहे तो महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील, अशा स्पष्ट भाषेमध्ये अजित पवारांनी कोकाटेंना झापलेलं आहे। दरम्यान हे सगळं प्रकरण घडलं म्हणजे अजित पवार आणि कोकाटेंमध्ये 1 तास बैठक पार पडली। कोकाटेंनी अजित पवारांसमोर हात जोडले, विनंती केली की मला एवढ्या वेळेस माफ करा, अशी चूक मी पुन्हा करणार नाहीये, आगामी काळामध्ये चांगल्या पद्धतीने मी कार्य करेल किंवा जबाबदारीने वागेल, अशा पद्धतीने कोकाटेंनी अजितदादांची माफी मागितली। मात्र अजितदादा आपल्या भूमिकेवर ठाम होते। जो काय निर्णय घ्यायचा तो महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस घेतील, असं दादांनी सांगितलं। कोकाटेंनी प्रचंड विनंती केली, म्हणजे 1 तास विनंती केली। मात्र अजितदादांना कोकाटे भेटण्याच्या अगोदर रमी प्लेयर कोकाटेंनी स्ट्रॅटर्जी आखली होती। ती स्ट्रॅटर्जी काय होती? तर शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ हे अजितदादांकडे पाठवलं आणि अजितदादांना विनंती करायला सांगितली की कृषी मंत्री कोकाटे महाराष्ट्र राज्यात खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहेत, ते जे आतापर्यंत वागलेले आहेत तसं काही घडलेलं नाहीये, किंबहुना घडलं असेल तर त्यांना माफ करावं, पुन्हा एकदा संधी द्यावी। म्हणजे शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ हे अजितदादांकडे पाठवलं। मुळात जे शिष्टमंडळ गेलेलं होतं ते शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ नव्हतं। जो कृषी मंत्री शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळला, शेतकऱ्यांच्या समस्या बाजूला ठेवून सभागृहामध्ये रमी खेळला, ते शेतकरी यांचा राजीनामा वाचवण्यासाठी कसे जाऊ शकतात? महाराष्ट्रातला कोणता शेतकरी या घडीला असं करू शकत नाहीये। ते शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ नव्हतं, तर ते होते कोकाटेंचे कार्यकर्ते, त्यांचे पदाधिकारी। शेवटी ते अजित पवार आहेत। अजित पवारांना देखील या गोष्टी कळतात। अजित पवारांना देखील त्यांना झापलं की तुम्ही काही म्हटले तरी आता हे प्रकरण फार पुढे गेलेलं आहे, आमचा निर्णय झालेला आहे आणि कोकाटेंना आता या ठिकाणी आम्ही माफ करणार नाही, असं अजित पवारांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे। तिथून हे कार्यकर्ते निघून आले। त्याच्यानंतर कोकाटे आणि अजितदादा यांच्यामध्ये बैठक पार पडली। अजितदादा आणि कोकाटेंची बैठक पार पडल्यानंतर आज महत्वाची बैठक पार पडणार होती देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्रालयांमध्ये। तर ती सर्व बैठक खरं तर पार पडली। त्या बैठकीला कोकाटे निघून गेले। माध्यमांशी त्यांनी कोणत्याही प्रकारे बोललेले नाहीये, बोलणं माध्यमांशी त्यांनी टाळलेलं आहे। दरम्यान देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक पार पडल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी देखील सर्व मंत्र्यांना झापलेलं आहे। तुमच्या वागण्यामुळे राज्याची आणि सरकारची प्रतिमा ही मलिन होत असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेलं आहे आणि तब्बल 25 मिनिटं देवेंद्र फडणवीस या सर्व मंत्र्यांना झापत होते, त्यांची चांगलीच कान उघडणी केलेली आहे। एवढ्या वेळेस तुम्हाला संधी देतो, ही शेवटची संधी असणार आहे, पुढे काय करायचे ते आम्ही करू, या भाषेमध्ये देवेंद्र फडणवीसांनी या सर्व मंत्र्यांना झापलेला आहे। याचाच अर्थ काय होतो तर योगेश कदम, संजय शिरसाट आणि रमी प्लेयर कोकाटेचा राजीनामा आता घेतला जाणार नाहीये, त्यांना संधी देण्यात आलेली आहे।
यावर आता शिक्कामोर्तब झालेला आहे। छावा संघटनेचे विजय घाडे यांना अजित पवारांनी शब्द दिला होता की कोकाटेंचा राजीनामा घेतला जाईल, मात्र अजित पवार देखील त्यांचा तो शब्द पाळलेला नाहीये। त्यामुळे आता विजय घाडे देखील आता आंदोलन करणार आहे। दरम्यान आता अजित पवारांनी चांगलीच या सर्वांना तंबी दिलेली आहे, मात्र आगामी काळामध्ये कशा पद्धतीने हे वातावरण पेटतं हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे। मात्र हीच अपडेट आहे की या तिघांचेही आता राजीनामे घेतले जाणार नाहीयेत आणि कृषी मंत्री रमी प्लेयर थोडक्यात बचावलेले आहे। ज्या रमी प्लेयरने शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळले गेले त्यांना आता या सरकारनं वाचवलंय आणि त्यांचा राजीनामा घेतला नाही म्हणजेच या ठिकाणी शेतकऱ्यांचा अपमान केला आहे, हे मात्र सत्य आहे। या विशेष रिपोर्टमध्ये आपण इथंच थांबतोय। त्या सगळ्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। जाताना पुन्हा एकदा विनंती आहे, अद्यापही तुम्ही आपल्या NRT न्यूजला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।